लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे। योजना लाडक्या बहिणीसाठी नाही तर मतांसाठी आहे असं राऊत म्हणाले। योजनेच्या नावाखाली जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। तर लाडक्या बहिणीचा माहितीच्या सरकारचा पराभव या लाडक्या बहिणीच करतील असं सुद्धा संजय राऊत म्हणाले। लाडकी बहीण योजना ही चांगल्या हेतूने आणली नसून फक्त मत महिलांची मिळावीत विकत घ्यावीत या हेतूने आणलेली आहे। अजित पवार स्वतः बारामतीमध्ये पराभूत होते। बारामतीच्या सगळ्या लाडक्या बहिणी बरं का या त्यांना पराभूत करणार। महाराष्ट्रामध्ये सगळे गद्दार आमदार गद्दारांविषयी म्हणतो पुन्हा विधानसभा दिसणार नाहीत आणि लाडक्या बहिणीच त्यांचा पराभव करतात। या लाडक्या बहिणी एवढा लाचार नाहीये। याचा अर्थ असा आहे की ह्या ज्या योजना जाहीर केल्या त्या आपल्या लाडक्या बहिणींसाठी नसून विधवा परित्यक्ता बेरोजगार महिलांसाठी नसून त्या फक्त मत विकत घेण्यासाठी आहे। त्यांच्या भावना या किती कलुषित आहेत या सरकारच्या आणि सरकारला पाठिंबा देणाऱ्यांच्या। हे सरकार काय हे पैसे काय त्यांच्या खिशात आले का? तुम्ही पण पैसे काढून घेणारे आहात। हे सगळे ज्या आमदारांचं आपण नाव घेतलं त्यांच्या पत्नी मला वाटतं पराभूत झाल्या अमरावतीमध्ये। त्याच्यामुळे त्यांची मानसिकता तपासून घ्यावी लागली आणि तेही पराभूत होणार आहे त्यावेळेला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।